दोन करू का? हां 2 जेटी. ओके. कसं काय मंडळी, बरं आहे सगळं. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी हा व्हिडिओ मागच्या व्हिडिओचं कंटिन्युएशन आहे. जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्हाला कळणार नाही की मी कुठं आलो आहे, काय चाललं आहे हे आणि इथंपर्यंत कसं आलो. तर फटाफट मागचा व्हिडिओ बघून घ्या, तर मग सगळं झोलम झालं आहे. भारी भारी ॲक्टिव्हिटी आहेत यार इथं. टेंट इग्लू काय काय बांधून ठेवलं आहे मी. आपलं फायनल डेस्टिनेशन हे नाही आहे. आपण आपलं रिव्हर पार करून जाणार आहे. एनिवेज आपलं चेक इन झालेलं आहे. तर कोण नाही आहे तोपर्यंत म्हटलं लॉक करून घेऊ, कारण सगळ्यांसमोर थोडंसं ऑकवर्ड वाटतंय. सवय सुटले ना, बाकी काय नाही. तर इथे टोटल किती आहे मला वाटतं 10 असतील. तर 10व्यामधला 4था नंबर आपला झाला आहे. तर इथं व्यवस्थित सगळं आपलं सामान सेट होणार आहे. तर थोडं मी फ्रेश होणार आहे. बाकी तुम्हाला रूम टूर, हॉस्टेल टूर जे काही आहे ते तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये मिळेल. आधी मी फ्रेश होतो, लंच करतो, कारण लंचचा टाईम 3:30 आहे. नंतर मग खाण्याचे वांदे होतील, कारण डायटिंग करताना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे टाइम टू टाइम खाणं. प्रवासामध्ये थोडंफार इकडे तिकडे होते, पण टाइम मिळाल्यावर व्यवस्थित खायचं. फ्रेश होतो, खातो, मग व्यवस्थित शूट करतो, तुम्हाला देतो हॉस्टेल टूर. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कोलाडच्या हॉस्टेलमध्ये. सगळ्यात आधी इथं येण्यासाठी तुम्हाला कुंडलिका नदी पार करावी लागते. मग तुम्हाला दिसतो एक ब्युटिफुल एंट्रन्स, जिथे तुम्हाला अटेंडीज चेक इन करायला मदत करतात आणि तुम्हाला तुमच्या रूमपर्यंत नेऊन सोडतात. इथं भरपूर ओपन स्पेस आहे. तिथे तुम्ही तुमचे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करू शकता. फोटो सेशन तर एक नंबर होईल. इथं ओपन एरिया पण आहे, जिथे तुम्ही इंडोर ॲक्टिव्हिटीज करू शकता. गेम्स असू दे, चिट चॅट असू दे. इथं स्विमिंग पूल पण आहे बरं का. लहान वाटतोय पण डीप असल्यामुळे एक वेगळी मजा येते. इथं कपल रूम्स तर आहेतच, प्लस ट्रॅव्हलर्स आणि बॅकपॅकरसाठी डॉर्मेटरीची सुविधा आहे. माझ्या रूममध्ये 10 बंक बेड्स होते. प्रत्येकाला लॉकरची सोय आहे आणि वॉशरूम आणि बाथरूम टॉप नॉच आहे. हॉस्टेलच्या बाहेर पण खूप जास्त ॲक्टिव्हिटीज आहेत. नदी आहे समोर, त्यामुळं कायाकिंग, बोटिंग, हायकिंग आणि बंजी जम्पिंग यासारखे ॲक्टिव्हिटीज तुम्हाला अनुभवता येतील. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे रात्रीची धमाल. हॉस्टेलमध्ये आलं की संपलं. एकटे आला असाल तरी तिथे तुमचे मित्रमैत्रिणी बनतील आणि एक वेगळीच फॅमिली तयार होऊन जाईल, जी करते एक नंबर धमाल. आशा करतो मी की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. भरपूर दिवसांनी असं काहीतरी बनवलं मी. मग फटाफट या व्हिडिओला एक लाईक करा. आणि अजून एक की अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं, जर तुम्हाला ट्रॅव्हल प्लॅन्स कळत नसतील वीकेंडला कुठं करायचे, तर simplyhostel.in या वेबसाईटवर जावा.
त्यांचे प्लेसेस चेक करा. तुमच्या आजूबाजूला असतील तर तुम्ही तसं प्लॅन करू शकता. महाराष्ट्रामध्ये पण बरेच आहेत. कर्नाटक पण चूज करू शकता, पण त्याला तुमचे जास्त दिवस लागतील. पण कोलाडच्या हॉस्टेलला पण व्हिजिट करायला विसरू नका, खूप ब्युटिफुल आहे. तर पुढचा व्हिडिओ असेल कोलाड ते पुणेची जर्नी. तो भाग लवकरच येईल. आपण भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नेहमीप्रमाणे म्हणजे हसत राहा, मजेत राहा, प्रवास करताना स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. I got a switch in my head, I go from living to dead. You got me seeing all red, now I'm